आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह। मी फेरोज मनियार। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या विविध मागण्या दसास लावण्यासाठी महाराष्ट्र धनगर समाज विकास परिषदेच्या वतीने दिनांक 6 जानेवारी 2019 रोजी दुपारी 12:30 वाजता खंडोबा यात्रा तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे धनगर समाज आरक्षण जागार महामेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती धनगर समाज विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष गणेशदादा हाके यांनी दिली आहे। या महामेळाव्याचे उद्घाटन नामदार पंकजताई मुंडे, ग्रामविकास महिला व बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते होणार असून या मेळाव्यास पशु व दूध विकास मंत्री नामदार महादेवजी जानकर, कामगार कल्याण व कौशल्य विकास मंत्री नामदार संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉक्टर विकास महात्मे, लोहा व कंधार मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डॉक्टर तुषार राठोड, माजी आमदार गोविंद केंद्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तरी या आरक्षण जागार महामेळाव्यास धनगर समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धनगर समाज विकास परिषदेचे अध्यक्ष गणेशदादा हाके व या भागाचे जिल्हा परिषद सदस्य तथा या महामेळाव्याचे स्वागत अध्यक्ष चंद्रसेन पाटील यांनी जनतेचे मत लाईव्हशी बोलताना असे आवाहन केले आहे। धनगर समाज विकास परिषदेच्या वतीनं सालाबाद प्रमाणे याही वर्षी माळेगाव यात्रा इथं खंडोबा यात्रेनिमित्त धनगर समाज आरक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या मेळाव्याला महाराष्ट्राच्या ग्रामविकास महिला व बालकल्याण मंत्री नामदार पंकजताई मुंडे, महाराष्ट्राचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री माननीय नामदार महादेवजी जानकर, समाजाचे नेते राज्यसभेचे सदस्य खासदार विकास महात्मे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। धनगर समाजाच्या विविध प्रश्नासंदर्भामध्ये त्यात आरक्षण आलं, धनगर समाजाच्या शिंदी बिंडी विकास महामंडळाला जास्ती निधी देण्याच्या संदर्भात आलं, उद्योगधंद्याच्या संदर्भात आलं, तरुणांना 10 लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याजी द्यावं, त्यांना उद्योगधंद्यांना मदत करावं, धनगर समाजाच्या मेंढरांसाठी चराऊ पूर्ण वनाची आरक्षित करावी, वन विभागाची आरक्षित करावीत, अशा ह्या विविध मागण्यांसाठी आम्ही हा जागर मेळावा आयोजित केलेला आहे। आणि या मेळाव्याला संबंध या 10-15 तालुक्यातून सुमारे 1 लाख लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे। मेळावा हा धनगर समाजाच्या विकासासाठी, धनगर समाजाच्या अस्मितेचा आहे, धनगर समाजाचं एक शक्तिपीठ म्हणून मल्हारगड आम्ही तिथं स्थापन केलेलं आहे माळेगावला। आणि खंडोबाच्या आमचं दैवत आमचं त्याच्या साक्षीनं आम्ही धनगर समाजाचा जागर त्या माळेगावच्या भूमीमध्ये घालणार आहोत। तमाम या सगळ्या जनतेला, समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपण या मेळाव्याला यावं आणि तिथं धनगर समाजाच्या विकासाचा बेलभंडार उधळावा अशी मी माझ्या या निवेदनातून सगळ्यांना विनंती करतो। उद्या विरोधक असं म्हणतील की तुम्ही पक्षात आहात, केंद्रात राज्यात तुमचं पक्ष सत्तेत आहेत, मग तुम्हाला आज का गरज पडली? राजकीय पक्ष आणि सरकार हे 2 गोष्टी वेगळ्या आहेत। त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा जरी प्रवक्ता जरी असलो तरी मी माझ्या समाजाच्या मागण्यांच्यासाठी सतत मी सरकारकडे मागणी करतोय आणि सरकारसुद्धा धनगर समाजाची मागणी कशी मान्य होईल याच्यासाठी जे संविधानिक प्रक्रिया आहे ती संविधानिक प्रक्रिया सध्या ती पूर्ण करत आहे। तेव्हा पार्टी आणि सरकार या दोन्ही गोष्टीमध्ये मी स्वतः समाजाचा पण आहे आणि समाजाचे प्रश्न अनेक दिवसापासूनचे आहेत। एकदम सगळेच प्रश्न माझे सुटणार नाही त्याची मला कल्पना आहे, पण हे प्रश्न समाजाचे लोकांच्या समोर, सरकारसमोर मांडणं हे आवश्यक आहे। या हेतूनं हा मेळावा आहे। आपल्या परिसरातील ठळक घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून आपल्या परिसरातील घडलेल्या प्रत्येक घटनेवरची बातमी त्वरित आपल्या मोबाईलमध्ये मिळवा। पाहत राहा जनतेचे मत।